गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात पोलिसांचे पथसंचलन, नागरिकांनी गुण्यागोविंदाने सण साजरे करावे, डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांचे आवाहन। आगामी काळात होणारे गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून आज पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथसंचलन काढण्यात आले। सदरील पथसंचलनामध्ये पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी श्रीमती चौधरी, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, कदीमचे सिद्धार्थ माने, सदर बाजार पोलीस ठाण्याचे भारती यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सदरील पथसंचलन मामा चौक इथून निघून सराफा बाजार, पाणीवेस, गांधी चमन मार्गे मोतीबाग या ठिकाणापर्यंत करण्यात आले। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जसं की 7 तारखेपासून गणेश उत्सवाची सुरुवात होणार आहे आणि 17 तारखेपर्यंत गणेशोत्सव असणार आहे। त्यानंतर याची ईदची पण मिरवणूक निघणार आहे मोठी। तर त्या सर्व सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही शहरामध्ये आज सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, आम्ही स्वतः आणि आमचे अंमलदार साधारणपणे 10 अधिकारी आणि 100 अंमलदार आणि RCP याचं पथसंचलन घेतलेलं आहे। कुठल्याही परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी जालना जिल्हा पोलीस दल सज्ज आहे असा एक संदेश आम्ही या निमित्ताने देऊ इच्छितो आणि त्याचाच एक भाग म्हणून पूर्वतयारी म्हणून आम्ही पथसंचलन केलेलं आहे। नागरिकांना आवाहन करणार आम्ही असं आवाहन करणार आहोत की सर्व सण आणि उत्सव हे अत्यंत शांततामय वातावरणात, सौहार्दात, सामाजिक एकोपा राखून, बंधुभाव राखून आणि आनंद द्विगुणित करतील अशा पद्धतीने साजरे करावेत। कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जितकी पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे तितकीच नागरिकांची पण जबाबदारी आहे। या दृष्टीने अगदी शांततेत, संयमाने सण आणि उत्सव साजरे करावेत असं आम्ही आवाहन करतो। उत्साहात करावेत, कुठेही उन्माद नसावा असं आमचं एक आवाहन जनतेला असणार आहे।